आपण फायनल अकाउंटचं पहिलं उदाहरण बघतोय. ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेले जे आयटम आहे त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला ऍथोराइज कॅपिटल दिलेलं आहे. 20 लाख रुपये तुमचं ऍथोराइज कॅपिटल आहे. आणि खाली ट्रायल बॅलन्स मध्ये आता काय डेबिट क्रेडिट नाही, निम्मे आयटम डावीकडे निम्मे आयटम उजवीकडे असं सगळे मिक्स आयटम आहेत. त्यात पहिले शेअर कॅपिटल आहे 15 लाख रुपयाचं आणि कॉल्डअप आहे. आणि खाली कुठेतरी कॉल्स आणि एरियर्स आहे, म्हणजे मागून सुद्धा न आलेले पैसे, अनपेड रक्कम आहे, अनपेड. तर कॉल्स आणि एरियर्स जे आहे हे तुम्हाला कॉल्डअप मधून लेस करावं लागेल. म्हणून हे जे कॉल्डअप आहे ते मांडा इक्विटी शेअर्स मध्ये मांडा. आता इक्विटी शेअर्स कडे बघा, लायबिलिटी साईडला इक्विटी अँड लायबिलिटी हेडिंग आहे. त्यामध्ये इक्विटी मध्ये पहिले हेड आहे इक्विटी शेअर कॅपिटल, जे आपल्या वर्किंग नोटमध्ये 14 नंबरला येणार आहे. वर्किंग नोट तुमची 14 जी आहे त्यात पहिले ऍथोराइज मांडा. पहिले ऍथोराइज मांडा. त्यामध्ये 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. आणि नंतर मांडा खाली इन्शुरन्स सबस्क्राईब मांडा. इन्शुर्ड सबस्क्राईब अँड कॉल्ड अप मांडा. 15,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच इनरला मांडा 15 लाख रुपये. झाले. इनरला मांडून त्याला एक वर्ष सोडा बरं का. 15 लाख रुपये इनरला मांडा आणि त्याला एक वर्ष सोडा. त्यातून आपल्याला कॉल्स आणि एरियस नंतर लेस करायचं, लगे लेस केलं चालेल, अडचण नाही. पुढं आउटस्टँडिंग सॅलरी, लायबिलिटी साईडला घ्या, करंट लायबिलिटी मध्ये घ्या. नॉन करंट ऍसेट, करंट ऍसेट. आता हे नॉन करंट लायबिलिटी खाली करंट लायबिलिटी मध्ये बहुतेक ऑर्डर मध्ये येईल. ऑर्डर मध्ये चेक करा, ऑर्डर मध्ये आले का 20 मध्ये. ऑर्डर करंट लायबिलिटी मध्ये आले का चेक करा 20 मध्ये. हा, हो सर. अदर करंट लायबिलिटीज मध्ये. ऑर्डर करंट लायबिलिटी मध्ये आउटस्टँडिंग सॅलरी 7,000 रुपये. 20 नंबर वर्किंग नोटला घ्या. पुढे लँड, ही तुमची ऍसेट आहे, पण कसली ऍसेट आहे ही? नॉन करंट ऍसेट आहे, म्हणजे फिक्स ऍसेट आहे, फिक्स ऍसेट. ऍसेटला नॉन करंट मध्ये बहुतेक पहिलाच घटक बघा, प्रॉपर्टी वगैरे. वर्किंग नोट नंबर एकच आहे, प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंट, त्यात घ्या. म्हणजे शक्यतो सगळ्या ज्या हे असतील ना फिक्स ऍसेट, ते इथंच घ्यायच्या. मशीन, बिल्डिंग, मोटर कार, लँड, फर्निचर, शक्यतो सगळ्या फिक्स ऍसेट इथे घ्यायच्या एक मध्ये घ्या. लँड 4,80,000 रुपये एक मध्ये मांडा. पुढं ट्रेडमार्क. ट्रेडमार्क हे तुमचं इनटँजिबल ऍसेट आहे बघा, इनटँजिबल म्हणजे अदृश्य मालमत्ता आहे. आणि ती मोडल नॉन करंट मध्ये. ऍसेटला नॉन करंट मध्ये इनटँजिबल ऍसेट अंडर डेव्हलपमेंट नाही. ट्रेडमार्क फिक्स मध्ये पण येऊ शकेल, म्हणजे प्रॉपर्टी प्लांट डॉक्युमेंट मध्ये, गुडविल, इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. अदर इनटँजिबल ऍसेट 4ला चेक करा, 4 मध्ये चेक करा. ट्रेडमार्क हे इनटँजिबल ऍसेट आहे आणि अदर इनटँजिबल, कारण गुडविल ही एक इनटँजिबल ऍसेट आहे. आणि गुडविल सोडून बाकीचे इनटँजिबल ऍसेट माझ्या मते 4 मध्ये आला पाहिजे. बघा चेक करा 4 मध्ये.
आहे का ट्रेडमार्क 4 मध्ये? हो सर आहे. हा. हो सर आहे. इनटँजेबल मध्ये घ्या, ऑदर म्हणजे ऑदर इनटँजेबल ऍसेट मध्ये घ्या. ट्रेडमार्क 35,000. ट्रेडमार्क असेल, पॅटेंट असेल, कॉपीराइट असेल, हे सगळं इनटँजेबल ऍसेट आहे. पुढे इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व्ह. आता रिझर्व्ह म्हणल्यानंतर लाईव्ह साईडलाच येईल हे. लाईव्ह साईडला रिझर्व्ह मध्ये घ्यावं लागतं. लाईव्ह साईडला रिझर्व्ह हेड किती आहे? रिझर्व्ह किंवा प्रोव्हिजन. आता नॉन करंट मध्ये प्रोव्हिजन आहे, हा गट म्हणजे करंट मधला आहे. करंट मधल्या प्रोव्हिजन चेक करा बघा. रिझर्व्ह कुठे हेड नाहीये, रिझर्व्हच्या ऐवजी प्रोव्हिजन घ्यावं लागेल. 21 नंबरला चेक करा, 21 नंबरला. आहे सर. हा. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व्ह. शक्यतो सगळे रिझर्व्ह इथंच घ्या करंटच्या प्रोव्हिजन मध्ये. प्रोव्हिजन आणि रिझर्व्हचा अर्थ एकच होतो. पुढे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल तुमचे हे क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्स. आणि लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटी मध्ये घ्यावं लागेल. करंट लायबिलिटी ट्रेड पेएबल सेपरेट हेड आहे ना, 8 नंबर ना, त्याचं सेपरेट हेड आहे. 18 मध्ये घ्या ट्रेड पेएबल 75,000. पुढे फिक्स डिपॉझिट आहे, पण क्रेडिटचं बरं का, क्रेडिटचं म्हणजे लायबिलिटी आहे. क्रेडिट साईडचं म्हणजे लायबिलिटी आहे. लायबिलिटीला नॉन करंट मध्ये येणार आहे. आणि नॉन करंट मध्ये बॉरोइंग मध्ये चेक करा बरं, कारण कर्जच ऍक्च्युअली हे. लोकांकडून डिपॉझिट घेणं हे कर्जच आहे. नॉन करंट मधल्या बॉरोइंग मध्ये चेक करा, 16 मध्ये. हो सर आहे. आहे. करंट इन्व्हेस्टमेंट नाही, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. आता याचं बहुतेक सेपरेट हेड आहे, नसेल तर आपल्याला प्रोव्हिजन घ्यावं लागेल. लायबिलिटी साईडला टॅक्स प्रोव्हिजनचं हेड आहे का? प्रोव्हिजन मध्ये आहे सर, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. हा. टॅक्स प्रोव्हिजनला वेगळं हेड नसल्यामुळं प्रोव्हिजन मध्ये गेले ते 21 नंबर मध्ये. ठीक आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 30,000 रुपये. पुढे करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. इन्व्हेस्टमेंटला घ्या, करंट मधल्या इन्व्हेस्टमेंटला, ऍसेटला. करंट मध्ये इन्व्हेस्टमेंट 9 नंबर आहे का, त्यात बघा चेक करून. हो सर. हा. 9 नंबर मध्ये घ्या करंट मधल्या इन्व्हेस्टमेंटला. लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. हे तुमचं कर्ज आहे. बॉरोइंग मध्ये घ्या, बॉरोइंग मध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून काढलेले कर्ज नॉन करंट मध्ये. लॉंग टर्म मधल्या, लॉंग टर्म मध्ये नॉन करंट येईल. 16 मध्ये बघा चेक करा, 16 मध्ये येईल. एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी काढलेले कर्ज 16 मध्ये घ्यायचे. हो सर, 16 मध्ये. येस, 16 मध्ये घ्या. पुढे कॅश ऑन हँड. कॅश येणार करंट मध्ये. ऍसेटला करंट मध्ये सेपरेट हेड बघा, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट, 11 नंबर वर्किंग नोट. त्यात घ्या कॅश इन हँड किंवा ऑन हँड 5,700. इथं कॅश आणि बँक बॅलन्स घ्यायचा. पुढे डिपॉझिट विथ कस्टम अथॉरिटीज.
डिपॉझिट विथ कस्टम अथॉरिटीज, म्हणजे कस्टम अथॉरिटीकडे आपण डिपॉझिट दिलेले आपली संपत्तीच ही करंट मध्ये घ्यावं लागलं. करंट मध्ये ऍसेटला, करंट ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट तर नाही होऊ शकत. ऑर्डर म्हणजे का ऑर्डर मध्ये ऑर्डर पण नाहीये. सर लोन्स मध्ये आहे शॉर्ट टर्म डिपॉझिट विथ कस्टमर थर्टी. 12 मध्ये काय इथं? हो सर 12. ठीक आहे. 12 नंबर वर्किंग नोटला ह्या करंट ऍसेट मध्ये लोन मध्ये डिपॉझिट विथ कस्टम अथॉरिटीज 3200. पुढं कॉन्सन एरियर्स कॅपिटल मधून लेस करा. 14 नंबर वर्किंग नोटला पण कॅपिटल म्हणले बघा, कॉल्ड अप इनरला 15 लाख रुपये, त्यातून लेस कॉल्स आणि एरियर्स म्हणजे मागवून सुद्धा न आलेली रक्कम असते ही शेअर्स वरची. 12,000 रुपये लेस करा, आउटला 14,88 म्हणता. 12,000 रुपये लेस करा, आउटला म्हणतात 14,88,000 रुपये. पुढं बिल्स पेएबल. आता बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल थोडं जरा कन्फ्युजिंग आयटम आहेत. बिल्स पेएबल मला वाटतं अदर करंट लायबिलिटी मध्ये यायला पाहिजे. करंट लायबिलिटी मध्ये तेच आहे का? हा, अदर करंट लायबिलिटी 20 नंबर मध्ये घ्या. 20 नंबर मध्ये 20 नंबर वर्किंग नोटला घ्या. बिल्स पेएबल 14,000 रुपये. पुढं बिल्स रिसिवेबल ऍसेटला करंट मध्येच येईल ऍसेटला, पण करंट मध्ये ट्रेड रिसिवेबलला किंवा ऑर्डर मध्ये. ट्रेड रिसिवेबल घेतलं बघा तुम्ही 10 नंबरला. दहा नंबरला नाहीये सर, ट्रेड रिसिवेबलच आहे फक्त. सर 12 नंबरला घेतली. 12 घेतलं का ऑर्डर मध्ये? हो सर 12 मध्ये. ठीक आहे. ते कन्फ्युजन होतं. बिल्स सोन बिल्स पेमेंट थोडं कन्फ्युज करते. 12 मध्ये घ्या. पुढं प्लांट अँड इक्विपमेंट 1 नंबर मध्ये घ्या. नॉन करंट मधला जे 1 नंबर आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट त्यामध्ये घ्या. प्लांट अँड इक्विपमेंट 5,70,000 रुपये. आपण खरं ऍडजस्टमेंटच्या खुणा करायला पाहिजे होत्या. बघा आपण वाचून ऍडजस्टमेंट काय त्या. द लॉंग टर्म लोन टेकन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट इज सेक्युर्ड बाय अ चार्ज ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. त्याचं काहीच नाही, म्हणजे प्लांट अँड इक्विपमेंटचा चार्ज त्यावर दिलेला आहे, तेव्हा ते मॉर्गेज दिलेलं आहे. तर त्याचा काही विषय नाहीये, फक्त ती इन्फॉर्मेशन म्हणून आहे. Certificate debentures have been issued by creating a floating charge on the asset of the company. कंपनीच्या ऍसेट वरती फ्लोटिंग चार्ज देऊन डिबेंचर इश्यू केलेले आहेत. हे पण फक्त इंटिमेशन आहे, इन्फॉर्मेशन आहे. हे पण काही ऍडजस्टमेंट नाही. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ अगेन्स्ट द बॅलन्स शीट ऑफ प्रॉफिट ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड सर्व्हिस अँड नॉट टू बी कॅरीड फॉरवर्ड. अकाउंटिंग स्टँडर्ड सर्व्हिस नुसार तुम्हाला प्रिलिम एक्सपेन्सेस राईट ऑफ करायचे. ते राईट ऑफ केले की बॅलन्स शीटचे कट होऊन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात.
पुढे इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. काय चालू आपलं? हा आपण ऍडजस्टमेंट आपण बिल ऍडजस्टमेंट ना. ठीक आहे, ऍडजस्टमेंट झाले हा. हेच चाललंय. इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणुकीवरती अक्रूड झालेलं व्याज आहे आणि तुम्हाला ते व्याज येणं येणं आउटस्टँडिंग आहे. ऑदर ऍसेटला चेक करा बरं. हा, 13 ऑदर करंट मध्ये घ्या. करंट मध्ये 13 मध्ये ऑदर करंट ऍसेटला घ्या. इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 6,000 रुपये. पुढे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस 54,000 रुपये. याचं सेपरेट हेड आहे बघा, 2-3 नंबरला काहीतरी. 2 नंबरलाच आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. ₹54,000. स्टॉक इन ट्रेड 43,000. बहुतेक स्टॉकचं पण हेड आहे का स्पेशल? इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक बरं का. 8 नंबर. हा, 8 नंबर इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉकच. करंट मधलं पहिले हेड म्हणजे 8 नंबरचं वर्किंग नोट आहे. त्यात इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक इन ट्रेड 43,000 रुपये. मार्जिन मनी म्हणजे काय असतं? आणि आपल्याकडचा पैसा शिल्लक आहे बहुतेक कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट बघून घेतले यांनी. करंट मध्ये हो सर, 11 नंबर. 11 मध्ये. करंट मध्ये जे 11 नंबर आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट त्यामध्ये घ्या. मार्जिन मनी 7,300. पुढे शेअर प्रीमियम हे ऍक्च्युली इक्विटी मधला घटक आहे पण अदर इक्विटीला घ्यायचं. इक्विटी मध्ये शेअर कॅपिटल येतं, त्यात अदर इक्विटीला घेतल्यावर त्यांनी 15 मध्ये. हो सर. हा, 15 मध्ये घ्या शेअर प्रीमियम 25,000 रुपये. पुढे डिबेंचर रिडम्पशन रिझर्व 1,40,000 रुपये. प्रोव्हिजनला घ्या. लायबिलिटी मध्ये प्रोव्हिजन आहे बघा, लायबिलिटी मध्ये प्रोव्हिजन त्यात मग असे टॅक्स प्रोव्हिजन वगैरे मांडले बघा. नाही सर, ऑदर इक्विटी घेतलं. ऑदर इक्विटी घेतलं का? हा. बर, म्हणजे रिझर्व फंड किंवा जनरल रिझर्व वगैरे हे सगळं घेतलेले ऑदर इक्विटी मध्ये. ओके, 15 मध्ये घ्या. हा. फायनल अकाउंट पहिल्या उदाहरणाचा आपण सेकंड पार्ट बघतोय. आता डावीकडचे आयटम जातो उजवीकडचे आयटम. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व मांडला आपण. पुढं प्रोव्हिजन फॉर ग्रॅच्युटी प्रोव्हिजन मध्ये मांडलं की चेक करा बरं. हे माझ्या मते करंट मध्ये ना, करंट लायबिलिटी मध्ये प्रोव्हिजन मध्ये हा 21 मध्ये बरोबर आहे. प्रोव्हिजन फॉर ग्रॅच्युटी कामगारांना दिली जाणारी ग्रॅच्युटीची प्रोव्हिजन आहे ही 13,000 रुपये. पुढे व्हेकल्स 1 मध्ये घ्या. मशीन बिल्डिंग फर्निचर मोटर कार मोटर व्हॅन असले घटक घ्यायचे 1 मध्ये. व्हेकल 1,00,000 रुपये. त्यावर जर काय ऍडजस्टमेंट असते आपण तर येणार म्हणलं असतं, पण ऍडजस्टमेंट नाही होती काय. 1 मध्ये घ्या व्हेकल आउटरला 1,00,000 रुपये. सिक्युरिटी डिपॉझिट डेबिट आहे, म्हणजे आपण डिपॉझिट ठेवले बँकेत वगैरे, म्हणजे इन्व्हेस्टमेंटला त्यांनी मांडले बरोबर. करंट मध्ये सिक्युरिटी डिपॉझिट करंट मधल्या इन्व्हेस्टमेंटला चेक करा 9 मध्ये किंवा मग सर 6 मध्ये आहे लोन्स मध्ये सिक्युरिटी डिपॉझिट. हा हा, फायनान्शियल ऍसेट बरोबर आहे. 5 मध्ये का 6 मध्ये? मग 6 मध्ये लोन्स लॉंग टर्म. 5 मध्ये काय अडचण होती? 5 घ्यायला काय अडचण होती? कारण लॉंग टर्म मधली इन्व्हेस्टमेंट आहे ना ती, नॉन करंट मधली. 6 मध्ये मांडले का लोन मध्ये? हो सर. ठीक आहे. तर डिपॉझिटला ह्यांनी लोन नाव दिलेलं आहे, घेतले लोन दिलेले लोन असं.
ट्रेड रिसिवेबल ऍसेटला करंट ऍसेटमध्ये ट्रेड रिसिवेबल स्पेशल हेडच आहे बघा. पेबल आहे. नाही सर, सेपरेट हेड आहे. ते पेबल आहे का? 10 नंबर हा रिसिवेबलच आहे नाही की. सर, 10 नंबर. हा. हा मग पेबल चालते का? ओके ठीक आहे. 10 नंबर मध्ये घ्या. 280. 6% डिबेंचर हे करंट लायबिलिटी नॉन करंट लायबिलिटी मध्ये घ्यायचं. नॉन करंट लायबिलिटी मध्ये थांबा मी सांगतो कुठे घ्यायचं ते. बॉरिंग घ्या, बॉरिंग 16 मध्ये. बरं का, कर्ज आहे ना हे. हो. गुडविलला गुडविलचं स्पेशल हेड आहे बघा. 3 नंबर आहे गुडविल. त्याच्यात म्हणतात गुडविल 75,000 रुपये. पण बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट. आता हे कॅश सारखं असल्यामुळे कॅश आणि कॅश इक्विव्हॅलेंटला घ्यायचं. हा सर, 11 नंबर. हा करंट मध्ये 11 नंबर राईट. कॅश आणि कॅशच्या बरोबरचे घटक म्हणजे कॅश आणि कॅश इक्विव्हॅलेंट बँक बॅलन्स येतो. 11 मध्ये घ्या. पुढं ऑदर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इतर उत्पन्न आपण जे ऍडव्हान्स मध्ये घेतलेली आपली जी लायबिलिटी आहे, करंट लायबिलिटी मध्ये बहुतेक ऑदर लायक ऑदर असल्यामुळे ऑदरच घ्यावं लागणार हे. करंट लायबिलिटी मध्ये कुठे घेतलंय? हा ऑदर करंट 13 मध्ये घेतलंय. 20. हा हा ऑदर करंट ऍसेट बघितलं नाही. ऑदर करंट लायबिलिटी 20 नंबर सॉरी. 20 मध्ये घ्या ऑदर करंट लायबिलिटी मध्ये. ऑदर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स 3,000. पुढे डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह हे ऑदर इक्विटी म्हणजे बघा ऑदर इक्विटी मध्ये 15 मध्ये. हो सर. 15 मध्ये घ्या डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह 1,20,000. अनक्लेम्ड डिव्हिडंड जो डिव्हिडंड आपण डिक्लेअर केला पण लोकांना जो नेलेला नाहीये, करंट लायबिलिटी मध्ये बहुतेक ऑदर करंटला चेक करा बरं. करंट 20 मध्ये बघा. 20 मध्ये नाही सर, 19 मध्ये फायनान्शियल लायबिलिटीज. ऑदर फायनान्शियल लायबिलिटी का? बर, म्हणजे कर्जाचं लायबिलिटी इथे घ्यायचे का? काय आयटम होतो? अनक्लेम डिव्हिडंड फायनान्शियल मध्ये मोडते. ओके, म्हणजे शेअर्स वरचं डिव्हिडंड असेल, डिबेंचर वरचं व्याज असेल तर ते फायनान्शियल लायबिलिटी मध्ये घ्यायचं. ऑदर फायनान्शियल लायबिलिटी. ओके ठीक आहे. प्रपोजल डिव्हिडंड प्रोव्हिजनला मांडले का बघा. लायबिलिटी साईडला बहुतेक करंट लायबिलिटी मध्ये प्रोव्हिजन हो सर. 21 ना. हो सर, 21. 21 मध्ये घ्या. प्रपोज डिव्हिडंड 29,000. पुढे बिल्डिंग 1 नंबर मध्ये घ्यायचं. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट मध्ये घ्या. बिल्डिंग आउटला 3,20,000. कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँकेतनं काढलेली बीओडी करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी ऑदर करंट लायबिलिटी फायनान्शियल लायबिलिटी. फायनान्शियल नॉन करंट. नाही करंट मध्ये बॉरोइंग्सला किंवा ऑदर करंट लायबिलिटीला 17 किंवा 20 चेक करा बरं. 17 नंबरला. 17 बॉरोइंग्स म्हणजे कर्ज, बरोबर आहे. हा. काढलेले सगळे कर्ज ह्यात घ्यायचे. करंट कर्ज 1 वर्षाच्या आत द्यावे लागणार आहे. 20,000. पुढे इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज. आपण गुंतवणूक केलेली इन्व्हेस्टमेंटला घ्या. आता इन्व्हेस्टमेंट मध्ये नॉन करंट का करंट का दोन्हीकडे इन्व्हेस्टमेंट आहे. 5 नंबर नॉन करंट. नॉन करंट मधल्या इन्व्हेस्टमेंटला घ्या.
इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज 3,40,000. इन्शुरन्स कॅरिड फॉरवर्ड म्हणजे प्रिपेड इन्शुरन्स आहे हा. ऍसेटला घ्या, करंट ऍसेटमध्ये ऑर्डर करण्याच्या चक्रावर नाही सर, अदर करंटला तर नाहीये. 13 मध्ये नाही, 12 मध्ये मग लोन मध्ये का? 13 मध्ये नाहीये अदर करंट ऍसेटला तर. इन्शुरन्स कॅरिड फॉरवर्ड प्रिपेड इन्शुरन्स 300 लोनला म्हटलं का मग 12 मध्ये म्हटलं? मध्ये हा, ती 12 मध्ये. 12 मध्ये का लोन्स मध्ये? ओके. लोन कसं टाकलं का माहिती. लोन मध्ये घ्या, इन्शुरन्स कॅरिड फॉरवर्ड 3,100. पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस हा गेल्या वर्षाचा शिल्लक नफा आहे हा. अदर इक्विटी मध्ये घेतलाय 15 नंबर. हा बरोबर आहे. ऑदर इक्विटी 15 नंबर मध्ये घ्या. याच्यामध्ये जनरल रिझर्व्ह फंड प्रॉफिट लॉस अकाउंटचा शिल्लक बॅलन्स इथंच घ्यायचं 15 मध्येच. पुढे फर्निचर अँड फिक्चर्स 1 मध्ये घ्या. सर प्रॉफिट अँड लॉस वर ते ऍडजस्टमेंट आहे. काय हो? एक याच्यामध्ये गेल्या वर्षाचा ना म्हणजे हा गेल्या वर्षाचा नफा आहे. ह्या चालू वर्षाचा नफा त्यांनी बहुतेक ऍड केला असेल. नाही सर, प्रिलिमिनरी एक्सपेन्स आहेत ना, ते प्रॉफिट अँड लॉसच्या अगेन्स्ट रिटर्न ऑफ केले. तर त्यांनी वजा केलं का ते? हो सर, 5,000. त्याला काय वजा करायचं कारण नाही. ऍक्च्युली प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे आहेत ना, ऍसेटला येतात ऑदर नॉन करंट मध्ये, तिथून ते राईट अप करून पीएल ला मांडतात. आणि बरोबर आहे, ते पीएल ला मांडल्यामुळे ते नफ्यातून वजा होणार आहे. ते नफ्यातून त्यांनी वजा केले ते, कारण आपण पीएल काढलेलं नाही. पुढं फर्निचर अँड फिक्चर्स ना 1 मध्ये घ्या म्हणले का. लोन टू डायरेक्टर लोन मध्ये घ्या. फक्त आता लोन टू डायरेक्टर म्हणजे करंट मधलं का नॉन करंट मधलं लोन आहे? 12 नंबर सर. दिलेलं कर्ज म्हणजे ऍसेट मध्ये आहे, पण ऍसेट मधल्या करंट मधले 12 मध्ये. ओके, करंट मधल्या लोन मध्ये 12 मध्ये घ्या. काय काय मुद्दे कन्फ्युजन आहेत की लोन दोन्हीकडे आहे ना, नॉन करंट मध्ये पण करंट मध्ये पण आहे. पुढं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नॉन करंट मध्ये घ्या. अदर इक्विटी मधून सर ते प्रॉफिट अँड लॉस मधून ते 5,000 कट केले त्यांनी. बरोबर आहे, पण पहिले ते तुम्हाला मांडावं लागेल आणि नंतर ते लेटर राईट होणार नाही.
आता ऍसेटला नॉन करंट ऍसेटला घ्यायला पाहिजे म्हणजे होते नॉन करंट मध्ये ऑदर नॉन करंटला म्हटलं वर 7 नंबरला हो सर. त्यात मांडून परत ते लेस करायचं वाटलं इनरला मांडा. हो सर. ऑदर नॉन करंट मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इनरला 5,000 रुपये. पुढं डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक. बँकेमध्ये ठेवलेले डिमांड डिपॉझिट बहुतेक हे कॅश आणि कॅश इक्विवलेंट घ्यायला पाहिजे. 17 नंबरला. डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक म्हणजे बँकेतनं काढले. ओके, म्हणजे लायबिलिटी मध्ये घेतले नाही 17 ब्राउन्स मध्ये घेतले. तेच की नॉन करंट करंट लायबिलिटी मध्ये बॉरिंग मध्ये. ओके, बँकेतून काढलेले डिमांड डिपॉझिट आहे. बँकेतून डिमांड डिपॉझिट कसं काढायचं माहिती? बँकेत आपण डिमांड डिपॉझिट ठेवतो, काढले बँकेतून लायबिलिटी आहे. लायबिलिटी मध्ये करंट लायबिलिटी मधलं बॉरिंग काय कडे जरा कन्फ्युज करतात की कुठे का मांडायचे कळत नाही. बँकेतून आपण डिपॉझिट घेतो कसं काय बरं? बँकेत आपण डिपॉझिट ठेवतो, बँकेत आपण कर्ज काढतो. ठीक आहे, स्टोर्स अँड स्पेअर पार्ट्स करंट ऍसेट मध्ये बहुतेक इन्व्हेंटरी लागेल वगैरे 8 हो मध्ये. सर, 8 नंबरला इन्व्हेंटरी. 8 आहे ना. हो सर. 8 मध्ये काय इन्व्हेंटरी मध्ये शिल्लक स्टॉक वगैरे सगळं इन्व्हेंटरी मध्ये होतं. स्टोर्स अँड स्पेअर पार्ट 7,000 रुपये. आता खालच्या दोन्ही ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या काही एवढ्या हे नाहीत, फक्त त्या इन्फॉर्मेशन देतो त्याच्यात कंसामध्ये ते कारण मतलब. तिसरं एस्टिमेट काय तुम्हाला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करायचं आहे. राईट ऑफ करा. वर्किंग नंबर 7 मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मधून लेस राईट ऑफ 5,000 मधून 5,000 वजा करा आणि आउटला नील मांडा. आणि याचं सेकंड पोस्टिंग ऑदर इक्विटी जे ऑदर इक्विटी 15 मध्ये त्यातून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इनरला मांडले ना, त्यातून लेस प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ 5,000 रुपये लेस करा, आउटला मांडा 65,000 झाले. आता काय करायचं, त्या 1 ते 22, 21 तुम्ही जे काय काढले वर्किंग नोट आहेत त्या सगळ्याची बेरीज घ्यायची आणि ती मांडायची बॅलन्स शीटला आणि बॅलन्स शीट टॅली करायची. ठीक आहे, त्या हेडिंगच्या पुढच्या अमाऊंट मांडा आणि रुपीचे 2 कॉलम काढायची गरज नाही बघा. याचे सेकंड कॉलम तुम्ही काढले का नाही, हा कॉलम काढायची गरज नाही. सगळ्या अमाऊंट मांडून टॅली करा. ठीक आहे,